छत्रपती संभाजीनगरमध्ये चंद्रकांत खैरे यांच्या एका व्हिडिओमुळे राजकारण चांगलंच तापलंय। हेच उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्व आहे का असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेनं हल्लाबोल केला आणि खैरेंच्या या व्हिडिओमुळे छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा एकदा खान आणि बाण या सगळ्या मुद्द्यांची चर्चा सुरू झालेली आहे। पाहूयात। आता माझ्याकडे क्लिप आली की भयानक ते आहे म्हणतो काय झालं का या माणसाला येडा तर नाही झाला। एक भी मुस्लिम आदमी ने एक भी पत्थर नहीं मारा मंदिर पे। शिवसेना उबाठा पक्षाचे उमेदवार चंद्रकांत खैरे चक्क नमाज पठणाची ताकद सांगतायत। इन्होंने अगर 5 बार नमाज पढ़ ली है तो इनके कारण से कई लोग अच्छे हो जाएंगे। चंद्रकांत खैरे यांचा हाच व्हिडिओ शिवसेनेचे आमदार आणि प्रवक्ते संजय शिरसाट यांनी भर सभेत दाखवला। मागच्या वर्षी रामनवमीला झालेल्या दंगलीत मुस्लिमांनी मंदिरावर दगडफेक केलेली नव्हती असा दावा खैरे यांनी या व्हिडिओत केलाय। याच मुद्द्यावरून संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांच्यावर टीकेची झोड उठवली। संजय शिरसाट यांनी चंद्रकांत खैरे यांचा नवाब असा उल्लेख केला। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी दिलेली ज्वलंत हिंदुत्वाची शिकवण गेली कुठे असा सवाल शिरसाट यांनी उपस्थित केलाय। जनाब चंद्रकांत खैरे औरंगाबादी यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की मुसलमानांनी 5 टायमाला नमाज पढावी। तुमच्या सांगण्याने ते नमाज पडणार आहे? ज्यांना नमाज पडायची तुम्हाला विचारून नमाज पडणार आहे? चंद्रकांत खैरे यांनी या सगळ्या वादावर बोलायला नकार दिला। मात्र विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्हिडिओ पाहिला नाही असं म्हणत थेट उत्तर द्यायचं टाळलं। शिवसेनेच्या हिंदुत्वाविषयकपणाच्या सर्टिफिकेटची शिवसेनेला गरज नाहीये आणि जर कोणी एखाद्या धर्माचा आदर केला तर त्यात आपल्या धर्माचा अपमान होतो असा काही हिंदुत्वाचा एवढा संकुचित विचारसरणी हिंदुत्वाची नाहीये। छत्रपती संभाजीनगरमध्ये प्रत्येक निवडणुकीत खान की बाण असा संघर्ष दिसतो। यावेळेला शिवसेनेत फूट पडल्यामुळे शिवसेना ठाकरे गटाची अस्तित्वाची लढाई आहे। त्यातच चंद्रकांत खैरे यांच्या व्हिडिओमुळे शिवसेनेला आयता मुद्दा मिळालाय। तर खैरेंना याआधी कधीही मुस्लिमांची आठवण आली नव्हती याची आठवण इम्तियाज जलील यांनीच करून दिली। जेव्हा जेव्हा निवडणूक जवळ येईल तर त्यांचा जे एजेंडा आहे त्यांचा जे मुख्य कॅम्पेनिंग करण्याचा जे टॉपिक असणार आहे ते जाती आणि धर्माचा। आणि एका शिवसेनेनं सुरू केली की मुसलमानांनी काय करायला पाहिजे, ते काय करतं आणि त्याच्यानंतर त्याची प्रतिक्रिया दुसऱ्या शिवसेनेने दिलेली आहे। म्हणजे माझी जी भीती होती की निवडणूक जवळ आली की पुन्हा पुन्हा तोच जातीचा तोच धर्माचा मुद्दा घेऊन आपला प्रचार कसा करता येईल त्याची सुरुवात मला असं वाटतं की आता झालेली आहे। चंद्रकांत खैरे यांच्या व्हिडिओमुळे आधीच उन्हामुळे तापलेल्या छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वादाच्या ठिणग्या पडायला सुरुवात झाली आहे। आता हा व्हिडिओ कुणाच्या पथ्यावर पडतो आणि कुणाला महाग पडतो हे 4 जूनच्या निकालानंतरच स्पष्ट होईल। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर। लोग बीमार बीमारी होते नमाज पढ़ने के बाद में मालूम है ना।